मान्सून महाराष्ट्रात दाखल, हवामान विभागाची माहिती। तर आज राज्याला पावसाचा रेड अलर्ट। मुंबईसह राज्यातील अनेक शहरात पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता। लोकशाही मराठीच्या रियालिटी चेक मध्ये नाले सफाईचा पर्दाफाश। भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था। जपानला मागे टाकत भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचला। नीती आयोगाच्या अध्यक्षांची माहिती। तेज प्रताप यादव यांची 6 वर्षांसाठी आरजेडी पक्षातून हकालपट्टी। आरजेडी पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा निर्णय। जोपर्यंत हिंदू समाज स्वतः मजबूत होत नाही तोपर्यंत जगात कोणीही त्यांची काळजी करणार नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। ठाकरे बंधू एकत्र येणारच, खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। मनसे युतीबाबत उद्धव ठाकरेंकडून सकारात्मक भूमिका असल्याची राऊतांची माहिती। निलेश चव्हाण विरोधात बावधन पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी। हगवणे कुटुंबियांना मदत आणि कसपटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याचं प्रकरण। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणेची आणखी एक कार जप्त। फरार असताना वापरलेली कार बावधन पोलिसांनी घेतली ताब्यात। पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक हुंडाबळी। 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या। मात्र विवाहितेच्या कुटुंबियांकडून संशय व्यक्त। आरोपीवर गुन्हा दाखल, मात्र आरोपी फरारच। 5 लाख हुंडा दिला तरी विवाहितेला पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी। छत्रपती संभाजीनगरमधील घटना समोर। विवाहितेच्या नातेवाईकांकडून अमरावतीच्या राजापेठ पोलिसात पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल। सिंधू जलकरारासंदर्भात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताची भूमिका स्पष्ट। सिंधू जलकरार स्थगितच राहणार भारताची भूमिका। सोन्याच्या किमतीत आज पुन्हा वाढ। प्रति 100 ग्रॅम किमतीत 5000 रुपयांनी वाढ। सोनं पुन्हा लाखांच्या वर जाणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।